विषय म्हटला की त्यांना वाटतं की एजेड लोकांचं काम आहे बाबा, की ज्यांना काही कामं धंदे नाहीत त्यांनासाठी गीतेचा हा मेसेज आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. गीता हा ग्रंथ असा आहे तर त्याला एक स्पिरिच्युअल किंवा आपलं एक धार्मिक ग्रंथ न समजता त्याला एक आपल्या लाईफचं मॅन्युअल बुक समजलं पाहिजे. म्हणून भगवद्गीता एवढी प्रॅक्टिकली आहे की आपल्याला प्रत्येक मुमेंटला प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला हेल्प करते. आपल्या भारतीय लोकांचं किंवा जे आपण हिंदू म्हणतो तर आपलं दुर्दैव असं आहे की आपले वैदिक ग्रंथ आपल्याला माहीत नाही. आणि जरी आपल्याकडे विशेष करून मी महाराष्ट्रात नाही का लहानाचा मोठं झालोय, ग्रंथांचा ढीक लागलाय आपल्या घरामध्ये, पण वाचायला कोणाला नाही आणि वाचलं तरी कळत नाही. आणि जरी वाचन केलं तर ते कर्मकांड किंवा पारायण करतात, रिपिटेशन असतं त्याच्यामध्ये, पण त्याला थिंकिंग फिलिंग आणि ते आपल्या लाईफमध्ये येत नाही. पारायण करतात पण त्या पारायणामागचा पर्पज काय किंवा आपण ते काय केलं पाहिजे, कसं कशासाठी केलं पाहिजे हे कोणालाच कळत नाही. म्हणून भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे त्याला एका रिलिजन पुरतं न समजता आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याला किती हेल्प होते. माझा प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी किती लोकांनी गीता वाचली? हात वरती करा. अच्छा, कोणीच नाही वाचलं, हरकत नाही. जरी वाचायला गेलं तर कळत नाही, कारण तो फिलॉसॉफिकल बुक्स आहे. आपण रोज पाहिलं तर सोशल मीडियामध्ये आपला खूप वेळ जातो, आपण ते इंटरेस्टिंग असते. पेपर पण वाचू, मॅगझिन्स पण वाचू, जे आपल्या इंद्रियाला आवडणाऱ्या वस्तूचं आपण रीडिंग करतो. मराठीमध्ये त्याला वाचन पण म्हणतो. पण आपण एक मनुष्य म्हणून आणि एक आपल्या जीवनामध्ये आपल्या ग्रंथाचा आपण डीपमध्ये का स्टडी नाही केला पाहिजे. आणि जेव्हा ते डीपमध्ये समजू आपण तर तेव्हा आपल्याला त्याच्यातले ज्वेल्स किंवा जे डायमंड्स आपल्याला भेटतील. जसं समुद्राच्या जेवढं तुम्ही डीपमध्ये जाता तेवढं तुम्हाला खजिना सापडतो, तसंच ह्या वैदिक ग्रंथांच्या जेवढं डीपमध्ये जाता तेवढं तुमच्या लाईफचे नाही का तुम्हाला वेगवेगळे अँगल्स जगण्याची कला ही तुम्हाला भेटून जाईल. म्हणून गीतेमध्ये विशेष करून जसं मी नेहमी उदाहरण देत असतो, तुम्ही एखादी फ्रीज घेतला असेल बरोबर, त्या फ्रीज बरोबर किंवा एखादी वॉशिंग मशीन घेऊया, त्या वॉशिंग मशीन बरोबर एक मॅन्युअल कार्ड येतं. त्याला कसं हाताळलं पाहिजे, त्याच्यात का किती कपडे टाकले पाहिजे, पाणी किती कसं सोडलं पाहिजे, पावडर सगळी इन्फॉर्मेशन असते त्या वॉशिंग मशीनची. पण तुम्हाला माहित नसेल, उत्साहानं तुम्ही काय केलं, ती वॉशिंग मशीन आणली, चालू केली एका माताजीनं, आणि चालू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात कपडे टाकायचं काहीच माहित नसेल तर तुमचे कपडे वॉश होणार नाही आणि तिथे चांगले दिवस टिकणार पण नाही. पण तुम्हाला त्या चांगल्या मशीनची किंवा त्या वॉशिंग मशीन पण चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर त्या मॅन्युअल बुक्सनुसार तुम्ही जर यूज केलं तर तुम्हाला चांगली सर्व्हिस पण देईल आणि लॉंग टाइम टिकेल पण देईल. त्याच प्रकारे आपल्या लाईफचं मॅन्युअल कार्ड आपण जन्म घेण्याच्या पहिले आपल्याला भगवद्गीता भगवंतानं पाठवलेली आहे. आणि त्या गीतेमध्ये आपण काय केलेलं आहे, आपलं दुर्दैव असं आहे की आपण लाल कपड्यामध्ये ते ग्रंथ केवळ नाही का कपाटामध्ये किंवा देवघरात ठेवलेले. लोक कधी वाचता माहिती आहे ते गीता? एक तर कोणी जाणार असेल तेव्हा वाचतात, नाही ते गेल्यानंतर वाचतात. जिवंतपणे कोणी वाचत नाही त्या ग्रंथाला. पण त्या ग्रंथामध्ये विशेष करून आपण आपल्या जीवनामध्ये किती जरी सक्सेसफुली झालं, तुम्ही मटर लाईफ मध्ये तुम्ही किती डेव्हलप केली. मी आतापर्यंत गंगापूर रोडला 2006-07 पासून इंद्रप्रस्थ मध्ये, तेव्हापासून आम्ही इकडे येतो त्या गंगापूर रोड मध्ये. आम्ही पोर पासून तर रिच परिवारापर्यंत, म्हणजे एवन अनाडी पासून ते एज्युकेटेड IIT MTech पर्यंत सगळ्यांना पाहिलेले. सगळेजण आपल्या लाईफ मध्ये स्ट्रगल करतायत आणि त्या स्ट्रगल मध्ये आपल्याला हॅपीनेसच्या ऐवजी, आनंदच्या ऐवजी आपल्याला दुःख जास्त भेटते. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये खरंच आनंद पाहिजे असेल, जो सेन्सिटिव्हिटी आनंद आपण शोधतोय आपल्या इंद्रियावर, पण खरंच आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी आहोत का, आपण समाधानी आहोत का? आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, आपण मानसिक ताणतणावातून किती लोक मुक्त? हात वरती करा की माझ्या लाईफ मध्ये काही स्ट्रेस नाहीये, एक्झायटी नाही, एकदम मी फ्री आहे. ती छोटी म्हणते बाबा, दुसरं कोण नाही म्हणत. आहे का कोणी तुमच्यापेक्षा स्ट्रेस फ्री? मग आम्ही लाईफ जगतो बा, आम्हाला काही टेन्शन नाही, काय ना लाईफ मध्ये, आहे का? नाही. का बरं? याचं कारण काय माहितीये का? मटेरियल लाईफ मध्ये आमचे एक स्पिरिच्युअल मास्टर नेहमी म्हणतात
की मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाहीये, मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन आहे. मटेरियल लाईफ मध्ये जेवढे जेवढे प्रॉब्लेम्स येतात आणि मटेरियल सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करताना, तर ज्याप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये जसं तुम्हाला एखाद्या हाताला फोड आले असेल तर ॲलोपॅथी डॉक्टरकडे जा, ॲलोपॅथी डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जातात तर तो डॉक्टर काय करतो, तुम्हाला एक मलम देतो आणि तो हाताला वरची वर लावून नाही का म्हणतो नाही याला काय करा बरं होईल, पण तो जस्ट टेम्पररी त्याचं सोल्युशन असतं. पण आयुर्वेद काय डॉक्टर काय करतो, तो वरचीवर इलाज करत नाही, तो काय करतो त्याच्या रूट मध्ये किंवा डीप मध्ये जातो की हा रोग कशामुळे निर्माण झालेला आहे, त्यानुसार त्याचा इलाज केला जातो. त्याच प्रकारे आपल्या दुःखाचं कारण काय, आपल्या समस्या काय येतात आणि आपल्या लाईफ मध्ये येणारे सिच्युएशन असे काय येतात, हे जोपर्यंत आपण रूटला जाणार नाही तोपर्यंत आपण ते प्रॉब्लेम सॉल्युशन करू शकत नाही, त्या प्रॉब्लेमला सोल्युशन भेटू शकत नाही. यू अंडरस्टँड मी काय म्हणतो, तुमच्या लक्षात येते ना? तर महत्वाचं आहे की हे ग्रंथ तुम्हाला काय करतात, डीप मध्येच घेऊन जातात आणि तुमच्या प्रत्येक सिच्युएशनला. मला एकाने काही दिवसापूर्वी 2-3 वर्षापूर्वी एकानं प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला, का हो महाराज भगवान कृष्णाने अर्जुनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह का केले नाही? म्हणलं तुम्हाला म्हणायचं काय? म्हणजे अर्जुन तर त्यांचा भक्त होता, त्याला गीता सांगायची काय गरज होती, एवढे युद्ध करायचे काय लावलं होतं? मी त्याला म्हटलं बघ, भगवान कृष्णाने अर्जुनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, त्याच्या पहिले भगवान कृष्णाने जेवढे युद्ध केले ते सगळे जिंकले आणि अर्जुनाच्या समोरचं जे युद्ध होतं भगवंतासाठी काही मोठं युद्ध नव्हतं. याच्या पहिले जरासंध 18 वेळा अक्षय सैनी मारले गेली, तेवढी सैना भगवंताने एका टायमात मारले असते. पण भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मी नॉलेज देतो पण तुझ्या लाईफचं युद्ध तुलाच करायचे, मी तुझ्या सोबत राहील. तसंच भगवद्गीता घेणं म्हणजे काय, आपण इथं नॉलेज घ्यायचं आणि आपल्या लाईफ मध्ये येणारी युद्ध येतात. कोणती युद्ध येतात? सोशली, फॅमिली, फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, सो मेनी प्रॉब्लेम्स आपल्या लाईफ मध्ये येणार आहेत. जेव्हा तुम्ही नॉलेज घेता, या गीतेचं तुम्ही डीपली स्टडी करता, तर असं नका समजू. बऱ्याच लोकांना अध्यात्म कसं असतंय की बाबा आम्हाला चमत्कार नमस्कार, आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आवळा देऊन, जसं चमत्कार नमस्कार आहे, आवळा देऊन भोपळा मागायची सवय. आवळा देऊन म्हणजे काय, देवा मी एवढे उपास करतो मला भेटू दे, मी हे करतो, दान धर्म करतो. तुम्ही बिना चपलाचं चाललं, देवाला काय फरक पडतो? शेजाऱ्याला फरक पडत नाही, तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही उपासी राहिलंय म्हणजे देवाला काही फरक पडतो का? नाही. उपास करण्याचं मागचं कारण हे माहित नाही, जस्ट कर्मकांड आहे, सगळे गाव करतोय म्हणून मी करतोय, पण त्याच्या मागचं सायन्स काय, आपण काय केलं पाहिजे त्याच्या माग आपण हे कधी समजून घेत नाही. जस्ट आपण काय करतो, आपलं अध्यात्म म्हणजे उथाळ मात्याचं आहे, काहीतरी आवळा देऊन भोपळा मागायचं किंवा देवा मी एवढं करतोय, पण त्याच्या मागचं जोपर्यंत आपल्याला विज्ञान कळत नाही, त्याच्या मागचा मेन अर्थ कळत नाही आणि ते ज्ञान जेवढं प्रॅक्टिकली येत नाही तोपर्यंत ती वरचीवरच राहते. जसं एखाद्या माताजीनं गुलाबजामची रेसिपी ऐकली, ठीक आहे ऐकली, ही नॉलेज घेणे, पण ते ज्ञानाला विज्ञानात कधी करतं परिवर्तन, जेव्हा ते गुलाबजामचं मटेरियल आणतात. पण 3 गोष्टी असतात. एक पर्पज, फर्स्ट पर्पज झालं, मग त्या पर्पजला तुमचं पर्पज क्लिअर असेल तर सेकंड प्रोसिजर, की तुम्हाला त्या पर्पजला करण्यासाठी प्रोसिजर काय लागते, आणि मग प्रोसिजरला इन्ग्रेडियंट जमा केलं की थर्ड येत आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मीन्स काय, ती गोष्ट करा, आणि चौथं आहे प्रॅक्टिस केली की परफेक्शन येऊन जाते. फर्स्ट स्टेप लक्षात आलं? फर्स्ट काय, पर्पज. पर्पज काय, गुलाबजाम खाणे, क्लिअर. सेकंड काय, प्रोसिजर. प्रोसिजर काय, इन्ग्रेडियंट, खवा आणा, मैदा आणा, साखर आणा, पाक आणा, त्याच्यामध्ये केसर टाका, हे झालं प्रोसिजर. प्रॅक्टिस काय, हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम कट टू कट काय केलं पाहिजे, मिक्सअप केलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही ते मिक्सअप करून व्यवस्थित, ज्या माताजीला जमत असेल त्याने ते गुलाबजाम परफेक्शन, आणि मग त्याची चव कधी कळेल, सगळं तुम्ही केलं इन्ग्रेडियंट्स, तर परफेक्शन कधी येईल, जेव्हा तुम्ही तोंडात टाकलं त्याचं स्वीटनेस येऊन जाईल ना. त्याच प्रकारे आपल्या लाईफचं पर्पज क्लिअर असेल ना तर तुम्ही प्रोसिजर बरोबर करणार.
आणि प्रोसिजर व्यवस्थित असेल तर प्रॅक्टिस करायला सोपं जातं आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर ते परफेक्शन घेऊन जाते. आता आपण जी पर्पज कोणाला अध्यात्मामध्ये क्लिअर काहीच नाही. एखाद्याला विचारलं सोमवार का करतात, माझ्या आईने सांगितलंय, माझ्या घरचे करतात. एकादशी का करतात, सत्संगाला काय, कीर्तनाला काय केलं पाहिजे, काय नाही, सगळे करतात. जसं तुम्ही मार्केटला जाताना पिशवी घेऊन जातात मार्केटला, तर तुमचं पर्पज क्लिअर राहतंय, मला भाजी घ्यायची. पेट्रोल पंपवर जातात असं जातात का, किती गाड्या येतात जातात बघतात, नाही. पर्पज काय, पेट्रोल भरणं. म्हणजे तुम्ही ऑफिसला घरून गाडी जेव्हा काढतात ना, तर तुम्हाला तुमच्या गंतव्याचं, तुम्ही गाडी कोण्या रस्त्याला पळवत नाही. तुम्ही काय करता, तुमचं पर्पज क्लिअर राहतं, नाही मला ऑफिसला जायचंय, कंपनीत जायचंय. म्हणजे ए टू झेड तुम्ही गोष्टी तुमच्या पर्पज असल्याशिवाय करत नाही. मग तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताना तुमचं पर्पज क्लिअर का नसतंय, ते पर्पज का नसतं क्लिअर, जस्ट सगळे करतात. म्हणून मी कमीत कमी इस्कॉन चॅनेलचे पहिले 8 ते 9 संस्था फिरलोय. मी लहानाचा मोठं वारकरी संप्रदाय झालोय. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कोणी दिलं, एकतर केलं ना ते पळून लावायचे, नाही ते येड्यात काढायचे आम्हाला. मी असे काही डोकं लावायचे म्हणून प्रश्न कधीच विचारला नाही. मला जेन्युइन प्रश्न होते, मी कोण आहे, माझा भगवंताचा संबंध काय, माझ्याकडे एवढा असून सुद्धा मी दुःखी आणि समाधानी का नाही, आणि दुसरं ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याची दुश्मनी आणि द्वेष का करतो. बरं, जन्माच्या पहिले होतो कुठे आणि मृत्यूनंतर मी जातो कुठे. ज्यांना मी माझं म्हणतो, तर मी ज्यांना माझं म्हणतो ते माझ्यासोबत कोण येत नाही, आणि मी त्यांचा म्हणतो तर तो गेल्यानंतर मी त्याच्यासोबत जात नाही. हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारायचो. मला कोणी काही सांगायचं, आणि म्हणून मी कमीत कमी 2 ते 3 वर्ष सर्च केल्यानंतर म्हटलं अध्यात्म नाही करायचं बघ. कारण जिकडं तिकडं कोणाचा काही ना काही स्वार्थ होता. हे केलं तर तुम्हाला हे भेटन, ते केलं तर ते तुम्हाला भेटन, पर्पज काहीच नव्हतं. आणि मग हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन मी आपला एक दिवस असंच, माझे मित्र क्रिकेट खेळत होते आणि माझा मित्र तो एकाशी डिस्कशन म्हटलं, अरे रोज तू क्रिकेट सोडून हे का करतोय. ते म्हटलं अरे हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटत. आणि मग त्या व्यक्तीशी डिस्कशन करता करता सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. आणि मग इस्कॉन मध्ये आल्यानंतर, हरिकृष्ण संस्थेमध्ये आल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की नाही, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही का इथे आपल्याला भेटू शकतात. म्हणून एक आहे, या सत्संगामध्ये आपलं पर्पज असं असलं पाहिजे की आपण इथे नॉलेज घेण्यासाठी. मी असं म्हणत नाही इथे आपल्याला कन्व्हर्जन नाही केलं जाणार. कन्व्हर्जन म्हणजे काय, मी कपडे घातले म्हणजे तुम्ही घातले पाहिजे, नाही. इथे तुम्हाला एक लाईफस्टाईल दिली जाते, एक जीवनशैली दिली जाते. त्या बाळाला थोडं शांत करून, हरे कृष्ण 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 हरे राम. तर गीता मेन मुद्द्याकडे येऊया आपण. मेन गीता अशी आहे की आपल्याला पर्पज क्लिअर करते. ध्यानात ठेवा, जीवनातल्या प्रत्येक गोष्ट, सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. आपल्या दुःखाची किती जाहिरात केली तरी कस्टमर कोणी भेटत नाही. म्हणून गीता आपल्याला काय शिकवते, 4 गोष्टीला शिकवते. तुम्ही परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नका करू, परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नका करू, मनस्थितीला बदला. ऑफिसमध्ये तुमचं कोणी ऐकणार आहे का, घरी बायको ऐकेल का, तुमची नवरा ऐकेल का, सासू सासरे ऐकतील का, मुलं ऐकतील का, कोणीच कोणाचं ऐकणार नाही. आणि आपली अख्खी एनर्जी 80 ते 95% एनर्जी कशामध्ये जाते माहिती का, लोकांना चेंज करण्यामध्ये जाते. रिअली कोणी चेंज झालं का. म्हणून गीतामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना नॉलेज आले पण तुझ्या लाईफचं डिसिजन तुला घ्यायचंय. तू कोणाला बदलू नको, तुला स्वतःला बदलायचंय. कारण तू प्रयत्न केला तुझ्या लाईफ मध्ये, भीष्म पितामह भीष्मांना, द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना, तू सगळ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण एकही असा व्यक्ती नाही की तुझ्या विचारानुसार किंवा तुझ्या मतानुसार चालेल. म्हणून लाईफ मध्ये गीता आपल्याला हे शिकवते की स्वतःला बदला. आणि हे सगळ्यात मोठा अवघड टास्क आहे बरं. खरंच तू कोणी बदललं का, आपली एनर्जी जाते का नाही, तुम्हाला जडतं जात नाही ना, खरंच आहे ना, म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही. आणि म्हणून गीता आपल्याला हे शिकवते, स्वतःला बदलणे. आणि स्वतःला बदलणं म्हणजे अध्यात्माचं पहिलं लक्षण आहे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाणं.
मेडिसिन्स आपल्याला कधी हेल्प करते, जेव्हा आपल्याला लाईफमध्ये पेन होत असेल तर आपण मेडिसिन्स रेग्युलरली घेतली तर तो पेन कमी होऊन जातो, बरोबर. तसंच गीता असं मेडिसिन्स आहे की आपल्याला लाईफमध्ये येणारे पेन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याला मेडिसिन्स ती आहे. इकडे तिकडे पळून किंवा आपण इकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये द्वारागंडा बांधून काही होणार नाही. तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ही परिस्थिती येत राहील जात राहील, तुमच्या मनस्थितीला बदलला तर येणाऱ्या सिच्युएशनला, येणाऱ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही एकदम केअरफुली डिलिंग करू शकता, हँडल करू शकता. म्हणून गीता आपल्याला 4 लेवलला हेल्प करते, तसे 5 लेवलला करते. फॅमिली, फिजिकली, मेंटली, सोशली आणि फायनान्शियली आपण कसं स्टेबल राहिलं पाहिजे लाईफमध्ये. फॅमिलीमध्ये आपण भगवद्गीता आपल्याला हे पहिलं शिकवते की तुम्ही फॅमिलीमध्ये राहताना क्वांटिटीपेक्षा क्वालिटी वेळ तिथे तुमची नरिशमेंट झाली पाहिजे. आणि फॅमिलीमध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. फॅमिलीमध्ये तुम्हाला एक चांगलं एक स्वीट बॉन्डेज पाहिजे, चांगली मधुर संबंध पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी असणं महत्वाचं आहे. एक म्हणजे कॉम्प्रोमाइज, ॲडजस्टमेंट आणि सॅक्रिफाईस. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, कोणताही एखादा ॲग्रेसिव्ह मूड होत असेल तर कम बॅक, रिलेशनला इम्पॉर्टन्स द्या. तुमच्या लाईफमध्ये किती धनवस्तू येत राहतील जात राहतील, पण तुमच्या लाईफमधून एखादा व्यक्ती निघून गेला ना, नंतर शोक करू नये. म्हणून आपल्या इगोला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स काय माहिती का, इगो आहे आपला. आणि तो इगो त्या रिलेशनमध्ये मोठी एक भिंतीप्रमाणे उभा राहतो. म्हणून आपल्या लाईफमध्ये आपला इगो इम्पॉर्टंट आहे का व्यक्ती महत्वाचा आहे, आपल्याला हे महत्वाचं. म्हणून कधी व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. हा व्यक्ती असा काय व्यवहार करतो, असा का वागतोय, जोपर्यंत त्याच्या रूटमध्ये जाणार नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. जसं मी नेहमी उदाहरण देत असतो, आपल्या डोळ्याला मोतबिंदू झाला ना, आपण डोळा फोडत नाही, आपण काय करतो त्याचं ऑपरेशन करून तो मोतबिंदू तेवढा काढतो. तसंच त्या फॅमिलीमध्ये त्या व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. आणि कोणत्याही गोष्ट कधी कन्व्हर्जन नका करू. तर सगळ्यात महत्वाचं त्या व्यक्तीला हे करा, असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, पण मला असं वाटतंय तू असं केलं तर होईल. कारण का भगवान कृष्णाने अर्जुनाला नॉलेज सांगितलं, अर्जुन ज्ञान सांगितलं, तर भगवंत नाही म्हटले अरे मी सांगितलं तेवढं तू फॉलो कर. बरं नाही, तुला वाटेल ते कर. मी तुला असं नाही की बाकी रिलिजन मध्ये जे अमेरिकन रिलिजन्स आहेत त्याच्यामध्ये डोंट अँड डू, हे करा नाही तर हे करा, हे केलं तर ठीक, नाही केलं तर हे. आपल्याकडे फ्लेक्झिबिलिटी आपल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये, आपल्या रिलिजनमध्ये, धर्मामध्ये तुम्हाला खूप फ्लेक्झिबल ठेवलेले. तुमच्या लेवलला तुम्ही स्वतःला उचला आणि तिथून तुम्ही स्वतःला कसं अपग्रेड केलं पाहिजे आणि स्वतःला कसं उंचीवर आलं पाहिजे हे आपल्याला केलेले. म्हणून फॅमिलीमध्ये राहताना गीता आपल्याला हे शिकवते, सामंजस्य म्हणजे पहिलं म्हणजे कॉम्प्रोमाइज करा. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज, कारण की तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात ना, खरं प्रेमाची व्याख्या काय, या जगातलं प्रेमाची व्याख्या काय असते, लोकांना प्रेम म्हणजे परफेक्ट लव्ह काय, बस स्त्री पुरुषाचं नाही. प्रेमाची व्याख्या आता व्हॅलेंटाईन डे, आणखीन कोणते रोज डे, भलते डे येतात माहित नाही. त्याच्यामध्ये प्रेम म्हणजे काय, 3 गोष्टी असल्या पाहिजे. अपेक्षा रहित, सहन करणे आणि क्षमा करणे, याला खरं प्रेम म्हणतात. अवघड आहे ना, नवऱ्याच्या त्रासाला सहन करणं, बायकोच्या त्रासाला सहन करणं, त्याच्या चुकाला माफ करणं, आणि दुसरं सहन करणं. आणि काय 3 गोष्टी सांगितल्या मी नाही. परफेक्ट लोक काय, अपेक्षा ठेवणार, हे अवघड आहे ना. आणि हे उदाहरण करायचं लागलं होतं म्हणजे जे रिअल प्रेम करतात ना ते अपेक्षा ठेवत नाही का, हा व्यक्ती मला महत्वाचा आहे. आणि दुसरं त्याच्या त्रासाला सहन करतो आणि त्याच्या चुकाला माफ करतो, याला खरं प्रेम म्हटलं जातं. आपले प्रेम कसे माहिती आहे का, वस्तूवर आधारित. वस्तू चांगल्या दिल्या गेल्या ते चांगलं, वस्तूमध्ये गडबड झाली त्या प्रेमामध्ये विटू जाते. माझ्या नवऱ्याने मला डायमंडची रिंग आणून दिली, माझ्या बायकोनं माझ्या मनासारखं वागलं नाही. वस्तूवर नका प्रेम करू, वस्तू येतं ना जाते ना, पण जेन्युइनली आपल्या लाईफमध्ये परफेक्ट लव्ह याला म्हणतात. पहिलं कॉम्प्रोमाइज. ऍडजस्टमेंट काय, सेकंड गोष्ट ऍडजस्टमेंट मध्ये जे आहे त्याचं समाधान राहतं.
डोंट कम्पेअर मेंटॅलिटी. दुसऱ्यासोबत तुलना करू नका. आपली तुलना कोण असेल, एक तर शेजारी पाजाऱ्याशी, नातेवाईकाशी, एक तर माहेरशी, नाही तर सासरशी. तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुमचा फायनान्शियल ग्रोथ काय आहे, त्यानुसार तुम्ही ग्रोथ करा. दुसरा 10 मधल्या उडी मारेल, तुम्ही मारणार का? मारलं तर ज्याचं त्याला जाणार आहे. तर तुम्ही बघा, आणि आजकाल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फायनान्शियली कंपन्या, बँकेचे एवढं बिझनेस का चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे, शेजारचा स्क्वॉडा घेतली मी, त्याच्यापेक्षा चांगली गाडी कोणती घेईल याच्यावर चालू आहे. आणि मग लिटरली असं जीवन जगतो. कंपनीमध्ये कंपॅरिटी, घरी सुद्धा जावामध्ये, भावामध्ये, आई वडिलांमध्ये, सगळीकडे शेजाऱ्या पाजाऱ्या. अरे मुलांमध्ये कंपॅरिझन मिळतील का? शिक्षक, सगळे शिक्षक आहे तुम्ही, मालूम सगळे शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना समान शिकवतात तुम्ही, पण प्रत्येक मुलाचा ग्रोथ वेगळा नॅचरल ग्रोथ ठेवला पाहिजे. माझी कॅपॅसिटी काय आहे त्यानुसार मी स्वतःचा ग्रोथ केला पाहिजे. म्हणून आपल्याला भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझी कॅपॅसिटी काय आहे ते पहिलं ओळख. दुसऱ्यासोबत त्यानं काय केलं, त्यानं तसं केलं, मी त्याचे एक श्लोक तुम्हाला सांगितलं तर त्याच्यावर जास्त ऐकलं. मी आज श्लोक तुम्हाला जास्त कोट करणार नाही, कारण जास्त श्लोक सांगितले ना ते म्हणतात नाही बाबा हे आपल्या काही पल्ले पडत नाही. म्हणून मी प्रॅक्टिकली थोडा बोलणारा व्यक्ती आहे. म्हणून रिलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, गीता आपल्याला हे शिकवतीये की तुलनात्मक जीवन जगू नका. तुमचं जे आहे, मला एक काही दिवसापूर्वी एक व्यक्तीचं खूप चांगलं गोष्ट आवडली. तो एक मी म्हटला, अरे तू असे साधे कपडे घालतो. म्हणला भाऊ माझे कपडे तर मी स्वाभिमानानं जगतो, फाटके का असे ना पण माझे. तुला लय कुळकायचं असेल ना तर घेऊन दे, पण तुझ्यासारखा मी घालणार नाही. एक आमचे पोलीस अधिकारी मंदिरात येतात, मोठे अधिकारी आहेत, आता रिटायर झाले. एक तर त्यांच्या मित्राचं लग्न, मित्राच्या मुलाचं लग्न होतं, ते पण पोलीस अधिकारी. त्याच्या मित्रानं लग्न ठेवलं होतं एक्सप्रेस इन मध्ये. तर प्रत्येक लेडीला पैठणी साडी होती, कमीत कमी त्या लग्नाला 5,500 लोक आले. आणि प्रत्येक व्यक्तीला रेमंड सूट, आणि जेवायला कमीत कमी 48 होते. व्हेजिटेरियन, त्याच्यात अल्कोहोल पण ठेवलं होतं, सगळं काही ठेवलं होतं. आणि केल्यानंतर त्याच्यात पुढारी लोक बरेच काही जण आले होते. तर ह्या मित्रांमध्ये एक विषय चालत होता, अरे याने एवढा खर्च आला, याच्याकडे असतील किती पैसे. म्हणजे दाखवायला गेले पण तुमचे दुश्मन वाढले भरपूर. म्हणून आपण जेव्हा दुसऱ्यासोबत करतो ना, तो लोकांचं काहीच होत नाही, आपल्या स्वतःला त्रास होतो ना. आणखीन आपल्याला 4 लोक आपले एनिमीज वाढतात. म्हणून पारिवारिक असो किंवा कोण्या गोष्टीमध्ये असो, पहिली गोष्ट आपल्याला हे गीता शिकवते, बाबा 3 गोष्टी कोणत्या? ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस म्हणजे काय? ठीक आहे, तुझ्या इच्छा आहेत ना पूर्ण, तुझी फर्स्ट प्रायोरिटी. आमच्याकडे आमचे पुरुष नेहमी सांगतात, 2 व्यक्तीमध्ये वाद होत असेल ना तर आम्ही नेहमी सांगतो, भैया तेरा गधा आगे जाने दे, मेरा घोडा पीछे रखने दे. काय, तुझं गाढव पुढे जाऊ दे, माझं घोडं मागं राहू दे. तुम्हाला सगळे नमुने भेटणार आहेत, पण त्यावेळेस म्हणायचं भाऊ तुझं गाढव पुढे जाऊ दे, माझं घोडं मागं राहू दे. पण आपण त्यावेळेस प्रॉब्लेम करायला गेलं तर मुश्किल होऊन जाईल. म्हणून इथे पहिली गोष्ट काय करा, फॅमिलीमध्ये बघा. तुम्हाला हे का सांगतो मी, कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहील ना, तुम्ही घरच्यावर प्रेम करायचं सोडून दुसऱ्यावर केलं ना, हॉस्पिटलमध्ये घरचेच लोक कामाला आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो गीता कोर्समध्ये की लोक उलटा करतात. घरी प्रेम करायच्या ऐवजी लोक काय करतात, ऑफिसमध्ये प्रेम करतात आणि घरी डोकं लावतात, म्हणून गडबड होते. तर घरी प्रेम केलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये डोकं लावलं पाहिजे. हम लोग है ना गलत करते हैं, घर में दिमाग लगाते और ऑफिस में दिल लगाते हैं. तो घर में दिल लगाओ और ऑफिस में दिमाग लगाओ, तो इससे क्या होगा, हमारे रिलेशन बहुत अच्छे रहेंगे. तर पारिवारिक याच्यावर खूप बोला. आणि पारिवारिक मध्ये सगळ्यात महत्वाचं, आपल्या मुलांना कल्चर द्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःला रोल मॉडेल बनवावं लागेल. कारण की गॅजेट्समुळं मुलं खूप एवढे झाले. आता लहान आहे, तुमचे ऐकतात मुलं, पण जेव्हा तुमचं सक्सेस काय माहिती आहे का, तुम्ही किती गाड्या बंगला कमवल्या, किती बँक बॅलन्स, किती सोनं घातलं, हे तुमचं डेफिनेशन सक्सेस आहे. सक्सेस हे राहील की तुमची मुलं किती कल्चर आणि फ्युचरमध्ये चांगले व्यावहारिक बनलेले. ह्या 2 गोष्टी द्या. आणि मुलांना तुम्ही काय सांगतात हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे वागतात हे महत्वाचे. तुम्हाला मुलं
बोलण्यापेक्षा तुमच्या वागण्याला फॉलो करतात. म्हणून आपल्या मुलांना घडवणं, कारण सराउंडिंगचं वातावरण त्यांना बिघडायला वेळ लागत नाही, पण तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी वेळ त्या मुलांना देतात का? कारण हे फ्युचरमध्ये तुमचं सगळ्यात मोठं धन असणार आहे. म्हणून माझ्याकडे एक पोलीस अधिकारी उभा आहेत, तर त्याची बदली झाली. बरेच मंदिरात अधिकारी येत राहतात, सगळे इन्कम टॅक्स असो, पोलीसवाले असो, सगळे वैतागलेले येतात आमच्याकडे आणि काउन्सिलिंग घेत राहतात. तर ते सांगत होते एक अधिकारी, त्यांचं नाव सांगत लक्ष्मण पाटील सर, आता त्यांची बदली झाली. ते मला एकदा सांगत होते की प्रभूजी, मी संध्याकाळी 6 वाजता येताना ऑफिसमधून जेव्हा कधी येतो, माझ्या ॲपलचा फोन, त्यांना मोठा मुलगा सर्वेश आणि लागण्याचं पहा, आता तो 11वीला आहे. माझ्या दोन्ही मुलांसाठी मी ॲपलचे मोबाईल नाही का ठेवून देतो आणि साधा मोबाईल वापरतो. कारण का, मी त्याला सांगणं सोपं, माझ्या ऑफिसमध्ये सगळे सलूट मारते, पण माझा मुलगा मला ऐकणार नाही. म्हणून मी माझ्या मुलांसाठी मी साधा मोबाईल वापरतो. आणि त्यांची वाईफ मोठी अधिकारी आहे, पण ती सुद्धा त्या मुलांसाठी खूप म्हणून सॅक्रिफाईस करणं म्हणजे काय, आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत सक्सेसची तुम्ही अपेक्षाच करू नका. सफलतेची अपेक्षा तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुमचं कम्फर्ट झोन, तुमच्या इच्छा आकांक्षाला बाजूला ठेवून तुम्हाला वेळ द्यावा लागेल मुलांच्या बाबतीत. आणि परिवारामध्ये मी नेहमी सांगत असतो की तुमचे भांडण होत असताना पर्सनली क्रिटिसिझम असलं पाहिजे आणि पब्लिकली ग्लोरिफिकेशन असलं पाहिजे. कोणी बायको चुको, नवरा चुको, मुलं चुको, पब्लिकली काहीच बोलू नका. बघ तू कसा करतो, ती कशी करतो, तू कसा करतो, अरे नाही तुलना करू नका आणि क्रिटिसिझम करू नका. इथे प्रॉब्लेम वाढण्याचे खूप चान्सेस असतात. घरी आल्यानंतर एकांतात तुम्हाला काय भांडण करायचं कोणाकडे झिंज्या वाडा नाही तर केस वाडा, पण एकांतांमध्ये पब्लिकली काहीच करू नका. का बरं? याला म्हणतात कॉज अँड इफेक्ट थिअरी. कॉज अँड इफेक्ट, तुम्ही छोटीशी गोष्ट करून जातात, पण त्याचा इफेक्ट 5 दिवसांना, 15 दिवसांना, 1 वर्षानं, 6 महिन्यात त्याचा होतो. जसं आपल्या शरीरामध्ये रोग एकमच उद्भवत नाही, हळूहळू टॉक्सिन्स तुमचे वाढतात आणि ते एक गोष्ट झाली की ते एक दिवस अचानक तुमच्या शरीरामध्ये काहीतरी रोग उद्भवतो. तसंच आपल्या प्रॉब्लेममध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो, ती निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह, ती बराबर त्या टायमानुसार ती बाहेर येते. ती विचाराचे तुम्ही विचार चांगले पॉझिटिव्ह विचार इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटेल. तुम्ही ईर्ष्या इन्व्हेस्टमेंट केली तर ईर्ष्या तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला ठरव. म्हणून मुलांच्या बाबतीत, तुमच्या स्वतःच्या रिलेशनच्या बाबतीत, फॅमिलीच्या बाबतीत विशेष करून याला म्हणतात स्लोली. कॉज इफेक्ट म्हणजे काय, इथं बटन ऑन केलं, छोटीशी गोष्ट, पण इफेक्ट किती मोठा होतो. फॅन जोरात फिरतो, लाईट येते, शॉक पण लागू शकतो. तसं तुम्ही छोटंसं कार्य आपल्याला वाटत असं, अरे मी तर काही असं बोलून गेलो किंवा माझ्याकडून असं झालं, सहज झालं नाही, त्याचा इफेक्ट काही काळानंतर ते तुम्हाला जाणवतो. म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये सेन्सिटिव्ह राहणं, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, संवेदनशील. आपण ते राहिलं पाहिजे. अरे आपण कसं बोलतो, कसं वागतोय, कसं बघतोय, आपण कसा व्यवहार करतोय, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आणि मग हे जर तुम्ही गोष्टी जर सेन्सिटिव्ह राहिलात ना, आपण कधी कधी खूप काही बोलून जातो. आमचे गुरु महाराज एकदा नेहमी सांगतात, ह्या जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम करणारा कोणती वस्तू असेल ना, आपलं तोंड आहे. आपण सहनच करू. ते म्हणतात थोडंसं वेट करा ना, शांत राहा. शांत राहिलं पण आपण काय होतं, आपली तोफ चालू झाली, तो समोरचा जीव जाऊन धाड 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 अशी भडास काढतो की तो समोरचा धराशायीच होतो. कदाचित माझं प्रवचन तुम्हाला जड जात असेल, तर मला महाराज गीता ऐकायला तुम्ही काय सांगता, पण हे गीतेची प्रिन्सिपल आहे. जोपर्यंत आपले बेसिकच क्लिअर होणार नाही तर फ्युचरमध्ये होणार नाही. म्हणून गीता काय सांगते आपल्याला, पहिली गोष्ट फॅमिली, दुसरं आहे सोशल. सोशलमध्ये तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये राहतात ते व्यक्ती परिवर्तीनुसार तुम्हाला व्यवहार करणं महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला व्यक्ती पाहत आले पाहिजे. कधी कधी तुम्ही काही अशा अनवॉन्टेड लोकांसोबत, ज्या व्यक्तीचं आपल्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही, तो आपल्याला काही मदत करत नाही आणि त्याच्यानुसार आपण जीवन आपण काय करतो, ट्रस्ट करतो. हा असं म्हणतो, तोच असं म्हणतो. अरे तुमच्या लाईफचं रिमोट त्याच्या हातात दिलं का? तो चांगला म्हणजे तुम्ही चांगले, तो वाईट म्हणजे तुम्ही वाईट नाही ना. कशाला लोकांच्या हातात रिमोट करून नाही का स्वतःला त्रास करून घेतात. आपल्या जीवनाचे रिमोट आपल्या हातात ठेवा. रिमोट सहजासहजी ज्याचं कॉन्ट्रीब्युशनच नाही
त्याला व्हॅल्यू देऊन स्वतःला मनस्ताप करून होऊ नका. म्हणून यासाठी एक मंत्र पाठ करायचा. कोणता करता? ओम इग्नोर आहे ना. काय इग्नोरचा अर्थ काय? निग्लेक्ट करा. निग्लेक्ट. कधी कधी ह्या जगामध्ये तुमच्या बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तुमच्या शांत राहण्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणून सोशली राहताना किंवा ज्या समाजात राहताना खूप लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून राहतात आणि तुमच्या लोकांना आपलं दुःखाचं कारण काय माहिती आहे? कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण कोणी परफेक्ट नाही. ह्या जगात परफेक्ट कोणी असं नाही. चपलाचं जोड आहे 8 नंबर 9 नंबर 10 नंबर किंवा 6 नंबर, बाकी आपण कोणीच परफेक्ट नाही. रूपामध्ये, रंगामध्ये, गुणामध्ये, ज्ञानामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये कोण परफेक्ट आहे? म्हणून जर राग येण्याचं कारण काय माहिती? 3 गोष्टी आहेत राग येण्याच्या. एक म्हणजे मी दुसऱ्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि कंट्रोल नाही झाला की राग येतो. सेकंड गोष्ट राग येण्याचं, मी परफेक्ट आहे, तुम्ही समोरचे परफेक्ट झालं पाहिजे, त्याच्यामुळं राग येतो. आणि तिसरी गोष्ट राग, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे. नाही होणार पण नाही. तो काय देऊ नाही, तुम्ही काय देऊ नाही. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना, अर्जुन प्रश्न विचारतो भगवंता, या जगातलं कधी सॉल्व्ह होईल? भगवंता मात्रा स्पर्शा असं कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आत्मा पायन नित्यम ताम तितिक्ष भारता. अर्जुना सहन करायचं शिक, कोणी बदलणार नाही आणि दुसऱ्याकडून अपेक्षा करणं बंद कर. म्हणून सोशली मध्ये तुम्ही अपेक्षा ठेवून यानं माझं असं केलं पाहिजे, मी याला इन्व्हेस्टमेंट करत नाही. अपेक्षा भंग झाले की सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं माहिती? आपल्याला होतं. म्हणून एक म्हणतं काय, नेकी कर दर्या मिठा. मी चांगलं केलं, आज मला आपलं काय होतंय की मी चांगलं केलं की मला लगेच रिझल्ट भेटला नाही भाऊ, टाइम लागतो. रिमोट घेतले ती AC ऑन होती, रिमोट घेतलं TV ऑन होतो. आपल्याला वाटतंय की माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स आणि अपेक्षा नाही की रिमोट सारख्या झाल्या पाहिजे. कशा झाल्या पाहिजे? मी चांगली इन्व्हेस्टमेंट केली ना, मला लगेच रिटर्न. अरे काकडीला 3 महिने लागतात, कडू कारल्याला बी टाइम लागतो, नारळाला 10-10, 12-12 वर्ष लागतात. तुम्ही कोणत्या प्रकारच्या सीडी इन्व्हेस्टमेंट करताय त्यानुसार तुम्हाला भेटणार आहे. म्हणून इथे हा सोशली मध्ये अपेक्षा ठेवू नका. तिसरं, त्याच्यावर खूप डीप मध्ये नंतर येणाऱ्या काळामध्ये जसं जसं तुम्ही गीतेचा हे दाखवता तिथे. तिसरी गोष्ट, फिजिकल फिटनेस ठेवा. किती तुमचं 3 गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे तुमच्या. कोणत्या 3 गोष्टी लक्षात राहतील? एक म्हणजे तुमचा डाएट प्रॉपर पाहिजे, मी ते डाएटला येणाऱ्या काळामध्ये घे. दुसरी गोष्ट, तुमचं किती हेक्टिकल असो, सकाळ संध्याकाळी योगा प्राणायाम वॉकिंग तरी झाली पाहिजे. अध्यात्म हे शिकवलं जाते. का बरं माहिती का? तुम्ही आज एक योगाचे अयंगर म्हणून मोठे योगा टीचर्स आहेत, फेमस आहेत, त्यांचं नाव अयंगर. ते म्हणतात तुम्ही जर आज योगासाठी वेळ नाही काढला, हेल्थसाठी नाही वेळ काढला, तुम्हाला हॉस्पिटलसाठी वेळ काढावा लागेल. म्हणून 15-20 मिनिटं काय हो, सकाळी उठा लवकर मॉर्निंगला आणि 15-20 मिनिटं अर्धा तास सूर्यनमस्कार करा, नाही तर इथं 4-5 राऊंड मारा. खरं सांगतो, आजकाल तुम्ही फिजिकल स्ट्रेस एवढं, मेंटली स्ट्रेस एवढं ऑफिसमध्ये आहे, तुम्ही स्वतःच्या मेंटल तर तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये आलं, पण फिजिकल तर ठेवा. आणि काही हो, टाइम टू टाइम डाएट असलं पाहिजे, प्रॉपर डाएट असलं पाहिजे. मी ते सांगेन फिजिकल फिटनेससाठी. आणि चौथी गोष्ट आहे स्पिरिच्युअल नीड. स्पिरिच्युअल नीड हे शिकवते आपल्याला की आपल्याला कोणत्या सिच्युएशनला कधी कोणाशी कधी व्यवहार केला पाहिजे आणि आपल्या नेहमी माइंडला पॉझिटिव्ह कसं राहायचं हे आपल्याला स्पिरिच्युअल शिकवते. तेव्हा महाराज कुठे वेळ आहे, आज आमच्या गलीत होतं सत्संग, आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही इथं आलो होतो, नाही तर आम्हाला काही इंटरेस्ट नाही. घरच्या मालिका चालू आहे, कोणत्या मालिका लागेल झाली जी अजून करताय, तुझ्या नवरात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको अजून काय माहीत नाही, वराकडून अपडेट्स घेत असतो, कारण आम्हाला त्याच्यातून लांब लांब संपर्क वेळच नाही त्या मालिक. आणि तुमचं मोठं त्याग आहे कलियुगातला, तुम्ही एवढ्या मालिका सोडून आल्या. तर मुद्दा असा आहे, स्पिरिच्युअल लीड कशासाठी माहिती, तुम्ही फायनल एक्झामला बसले बरोबर, आणि फायनल एक्झामला बसल्यानंतर तुमच्या पेन्सिलची नीड तुटली बरोबर, तोडल्यानंतर तुम्ही रायटिंग केल्यानंतर तुम्ही रायटिंग करू शकणार का? पण तुम्हाला कोणी सांगितलं थोडासा वेळ काढा,
आणि शार्पर. अहो कुठे वेळ आहे, तरी रायटिंग करू शकणार नाही. पण तुम्ही थोडासा वेळ काढला, त्या पेन्सिलला शार्प केलं आणि मग तुमचा पेपर कसं करता, तुम्ही स्मूथली रायटिंग करणार. तसंच आपल्या लाईफमधून हप्त्यातून एक दिवस वेळ काढायचा, इथे येऊन माइंडला शार्प करायचं. आणि तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या एक्झाम असतील, भरपूर एक्झाम, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढ्या एक्झाम येतात. त्याच्यामध्ये तुम्ही कधी पास होतात, कधी फेल होतात, कधी डिप्रेशनमध्ये येतात, कधी मला एकट्याला द्यावं लागते एक्झाम, तुम्हाला द्यावं लागत नाही का? ऑफिसमध्ये जाणं, सगळे एक्झाम, बायकोची डिलिंग करणं, नवऱ्याची करणं, बॉसची डिलिंग करणं, सासू सासऱ्याची डिलिंग करणं, कोणाची डिलिंग, काय डिलिंग, कधी तुम्ही भरपूर एक्झाम आहेत. फायनान्शियल प्रेशर असतं, काहीतरी प्लॅनिंग असतात. अशा वेळेस स्वतःला कसं स्टेबल. आणि आजकाल हार्ट अटॅक येण्याचं कारण काय माहिती, काय कारण आहे? स्ट्रेस. आणि स्ट्रेस कशामुळे? तुम्ही अपेक्षापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या लेवलपेक्षा अपेक्षा जास्त ठेवतात ना, त्याच्यामुळे ट्रेस येतो. आणि ट्रेस आला ना, डोक्याचं काही नुकसान होत नाही. कोणाचं होतं नुकसान? स्वतःचं होतं. म्हणून स्पिरिच्युअल ही आपल्याला गोष्ट शिकवतीये की स्वतःला थोडंसं वेळ काढा. मी नेहमी सांगतो 3 गोष्टी करा. स्वतःच्या हेल्थला वेळ देता, परिवाराला वेळ द्या आणि सत्संगाला वेळ द्या. हे आम्ही आमच्या मंदिरामध्ये IIT, MTech, BTech झालेलं साधू. IIT नाही बरं सातपूरचा, एकदा नाशिक एकाने इज्जत काढली आमची. महाराजांना IIT कुठं सातपूरला गेली का? म्हणलं भाऊ IIT खडगपूर IIT मुंबईमधून केली. एवढी एज्युकेटेड. हे बा आमचे गोसाईपूर ABP आमचे विशालपूर इंजिनियर आहेत, हे पूर्वजी इंजिनियर आहेत, सगळे एज्युकेटेड लोक आहेत. का? तर एक ध्यानात ठेवा, मटेरियल लाईफ आहे ना तुम्हाला आनंद नाही देऊ शकणार. तुम्ही खूप ट्राय करा. चिंगम सारखं आहे, पहिल्यांदा लय बरं वाटतं, एकदम गोड वाटतं, नंतर फुगे फोडायचंच काम आले ते आहे ना. तसं पहिल्यांदा एन्जॉयमेंट, अरे बरं वाटतं, वा वा वा, पण नंतर त्याचे बिल भरता जीव जातो म्हणे. म्हणून हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला स्वतःला लाईफला स्टेबिलिटी ठेवण्यासाठी हा रेग्युलरली इथं सत्संग ठेवलेला आहे. आणि ह्या सत्संगाच्या माध्यमातून इथे आपल्याला जीवनाचे बरेच तत्व भेटणार आहे. आणि गीता येणाऱ्या जसं पुढच्या काळामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल त्यामध्ये मी गीतेचे एक गोष्टी घेईन की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आदर्श पालक तत्व कसं राहिलं पाहिजे, आपल्या परिवारामध्ये कसं राहिलं पाहिजे, स्वतःला कसं ग्रोथ केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा मी येणाऱ्या काळामध्ये उहापोह करेन. म्हणून तुम्ही हा कार्यक्रमाचा लाभ घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काही नाही, मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. 45 मिनिटाचं लेक्चर आहे, 35 ते 40 मिनिटाचं लेक्चर. त्याच्यानंतर 15-20 मिनिटं मी क्वेश्चन आन्सरला देईन. इथे कोणती गोष्ट अंदाधुंदी करू नका. मी सांगतो म्हणून तुम्ही फॉलो करा असा मी ह्या मताचा नाही. पहिले तुम्ही कन्व्हिन्स व्हा की गीता हे आपल्या लाईफचं मॅन्युअल कार्ड आहे. मी आज घेऊन आलो होतो, पण म्हटलं आज इंट्रोडक्शन देऊ तुम्हाला की नाही, गीता आपल्याला कोण्या भावनेनं कशी शिकली पाहिजे आणि ती गीता वाचताना आपल्याला इंटरेस्ट कसा झाला पाहिजे. तर इथे जसं आपण कॉलेजमध्ये जातो तर गेल्यानंतर टीचर्स आपला क्लास देतात आणि गेल्यानंतर घरी आल्यानंतर काय देतात तुम्हाला? होमवर्क देतात. तसंच इथे तुम्हाला क्लास अटेंड करा. आणि होमवर्क काय? झोपण्याच्या पहिले दिवसाच्या 24 तास आठवड्यातून 1 पान गीतेचं वाचायचं. नाही समजलं हरकत नाही, काही कळायला हरकत नाही, पण तुम्ही नाही का ते तुम्हाला हळूहळू तुम्हाला त्याच्यातून नाही खूप चांगले प्रिन्सिपल जातात. म्हणून माझ्या लाईफमध्ये असं नका समजा आम्ही साधू झालो म्हणून आमच्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व झाले बाबा नाही. आम्ही कपडे बदलले तर बाकी काही नाही. तुम्ही तुमचं प्रोफेशनल सांभाळता, आम्ही आमचं स्पिरिच्युअल. पण आमच्या मागे पण ट्रेस आणि एक्झायटी राहते. पण आम्हाला प्रत्येक वेळा आम्हाला स्पिरिच्युअल हेल्प होते. आली तर आम्ही काय करतो? रिफ्लेक्शन करतो. रिफ्लेक्शन मीन्स काय? जसं आरसा घेतात ना, तर तो काय होतो? रिफ्लेक्स केलं गेले समोरचं. तसं ते आलं ना, त्या सिच्युएशनला लगेच डिलिंग करायचं नाही का, नॉलेज भेटलेलं कारण लगेच. म्हणून इथे आपण 2 प्रकारचे व्यक्ती असतात, एक सोड्याची बॉटल आणि पाण्याची बॉटल. पाण्याच्या बॉटलला किती हलवा कधी रिॲक्ट करत नाही. सोड्याच्या बॉटलला थोडं सुद्धा हलवा जवळ बाहेर येते.
तसंच गीता जो नॉलेज घेतो ना ते पाण्याच्या बॉटल सारखा राहतो. त्याला किती तुम्ही सेक करण्याचा प्रयत्न करा तो स्टेबल राहतो. आणि पण मटर लाईफ मध्ये थोडंसं जरी तुम्हाला कोणी काय म्हटलं की सोड्याच्या बॉटल सारखं बाहेर उतूच येतो. होतं का नाही? बायको अशी म्हटली, नवरा असा म्हटला, सासू अशी म्हटली, सासरा असा म्हटला, जाव अशी म्हटली, ऑफिस मधला बॉस असं म्हटला, शेजारी असे म्हटले, तसे म्हटले, सोड्याच्या बॉटल लगेच बरोबर. अरे आपण सोड्याची बॉटल आहोत का पाण्याची बॉटल आहोत? म्हणून सोड्याची बॉटल न भरता आपण काय झालं पाहिजे? पाण्याची बॉटल. हे तुम्हाला ठरवायचंय, मी काय सांगू उपयोग आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक एक गोष्टी आपण सगळ्या स्टेबिलिटीने शिकू. आणि माझी एक इच्छा आहे, या कार्यक्रमाला तुम्ही जेवढे यंग कपल येतात ते तुम्हाला मी प्रॅक्टिकली शिकू. जसं जसं मी येणाऱ्या काळामध्ये असे काही सेमिनार पण कंडक्ट करेन, ते तुम्हाला खूप फ्रीमध्ये असणार आहे. आणि वरतून तुम्हाला लेक्चर नंतर डिनर पण असणार आहे. चिंता करू नका. नाही तर महाराज तुम्ही लय प्रवचन दिलं, घरी जाऊन तो कुकिंग करायचं नाही, चांगला प्रसाद असणार आपला. म्हणजे इस्कॉनचा एक चांगला फायदा आहे की प्रवचन सुखानं ऐकू शकतात, नंतर फ्युचर चांगलं प्रसाद भेटणार. म्हणून इथे येत राहा. आणि तुम्ही तरी आपण आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईकाने घेऊन या. आणि आमचा एकच उद्देश आहे हा हरे कृष्ण संस्थेचा. मी खूप संस्था फिरलोय, भरपूर संप्रदाय याच्यामध्ये पण राहिलोय, पण जे निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मला जे कार्य वाटलं या संस्थेमध्ये लक्षात आलं, या जगातल्या सगळ्या सोल्युशनचं बाकी तुम्ही सोशली किती करता हे एंडलेस आहे. तुम्ही कपडे देऊन देऊन किती देणार लोकांना, फूड देऊन देऊन किती देणार तुम्ही. पण लोकांना तुमचं हेड नॉलेज जर व्यवस्थित दिलं तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तो डील करू शकेल. आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं खूप लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आहेत आणि आपल्याला बी त्या जीवनामध्ये आलं तर आपण त्याची कशी डील केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा येणाऱ्या काळात वापर करू. हरे कृष्ण हरे कृष्ण.